नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे गिरिजा सगुणा मावशीला भेटायला आलेली आहे आणि ती वाट बघत असते, कारण तिने विशाखालाही बोलवलेलं आहे. मग तेवढ्यात विशाखा येते. इकडे गिरिजाचं म्हणणं असतं की कुठं गेली ही विशाखा, एवढा का वेळ लागतो हिला यायला. आणि तेवढ्यात विशाखा येते. विशाखा आल्यानंतर ती म्हणते, अगं तुला काय सांगू, रस्त्यात ना श्रीमंत भेटले होते आणि त्यांचा ना तेवढ्यातच सगुणा मावशीच्या घरातील नौकर बाहेर येतो आणि तो दरवाजा लावत असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, सगुणा मावशी. तेव्हा तो म्हणतो, गिरिजाताई तुम्ही आलात. तेव्हा गिरिजाला तो म्हणत असतो आणि मग गिरिजा म्हणते, सगुणा मावशी. तेव्हा तो म्हणू लागतो की सगुणा ताई तर गेलेत, आज 8 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेत. आता मात्र प्रश्न पडतो की आता काय करायचं. सगुणा मावशी तर बाहेर गेली आहे, नक्की सगुणा मावशी कुठं गेली आहे, काय झालं असेल, असा प्रश्न पडलेला असतो. मग गिरिजा म्हणते की खरंच का. तेव्हा ते सांगतात की हो, खरंच सगुणा मावशी बाहेर गेली. आता गिरिजा म्हणत असते की आता करायचं काय. विशाखाला म्हणत असते की विशाखा, आणि तो नौकर तिथून निघून जातो. गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यामध्ये काय होणार आहे. आता सगुणा मावशी तर नाही आहे, कुठलीच गोष्ट ठीक होत नाही आहे. कितीही सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी तर काही ना काही गोंधळ होतो आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतात. या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. गिरिजा खूप टेन्शनमध्ये येते, चिडलेली असते. तेव्हा विशाखा म्हणते, काय झालं. तेव्हा गिरिजा म्हणते, बघितलंस ना, आता सगुणा मावशी नाही आहे आणि रस्त्यात येताना तो कुशल, त्या कुशलने माझं डोकं खाल्लंय. म्हणते, काय सांगू तुला. अगं त्याने आता मला एक पुरावा दाखवला. त्याच्याकडे असा पुरावा आहे की नागेश्वर घोरपडेने माझ्या बाबांना मारलेला आहे. तेव्हा विशाखा म्हणते, अगं त्या कुशलच्या काय नादी लागतेस, मग घ्यायचा ना त्याच्याकडनं तो पुरावा. गिरिजा म्हणते, तेवढं सोपं आहे का. तो मला म्हणतोय की लग्न कर माझ्याशी, मग पुरावा देतो तुला. विशाखा म्हणते, काय लग्न कर, डोक्यावर पडलाय का तो. तेव्हा गिरिजा म्हणते, काय करू सांग, मी रुद्रशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाहीये. विशाखा म्हणते की पहिलं तू रुद्रकडे जा आणि तुझ्या मनातल्या ह्या सगळ्या गोष्टी रुद्रला सांग, त्याच्याशिवाय सगळं नीट होणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणते की कसं सांगणार, सांग ना. म्हणजे रुद्रकडे जाऊन मी त्या माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर जर का, बघ तुला काय वाटतंय, त्यानंतर जर का रुद्राने सगळं मान्य, मला रुद्राने मला ॲक्सेप्ट केलं, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण एक लक्षात येते का तुझ्या, कारण काहीही झालं तरीही अगं त्या नागेश्वर घोरपडेचं आयुष्यभर मी त्याची हांजी करू का. काहीही झालं तरीही कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत की नाही. बघ ना तू विचार कर, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. तेव्हा विशाखा म्हणते, हो बरोबर आहे तुझं, पण अगं रुद्रला तू सांगितलं पाहिजे ना तुझ्या मनातलं, असं काय करतेस तू, असं गिरिजाला विशाखा सांगते. पण आता गिरिजाला ऐकायचंच नाही आहे, मग माझ्या बाबांना मी न्याय मिळवून द्यायचंच नाही आहे का, असं गिरिजा म्हणू लागते. विशाखा म्हणते, हो सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणारच आहे, अशी संकटं तर येत राहणारच आहेत, असं विशाखा तिला समजवू लागते. गिरिजा म्हणत असते, बरोबर आहे, पण आता काय करायचं सांग. आता मला सांग, आपल्याला सगुणा मावशीकडून, मग आपल्याकडे देवकी मावशी एक ऑप्शन आहे ना, तो राहू दे पुरावा. एकदा का देवकी मावशी सापडल्या की मग त्या स्वतः त्या नागेश्वरच्या पापाचा पाडा रुद्रच्या समोर आणतील आणि रुद्रच्या समोर सगळं सत्य आलं की मग मी मात्र रुद्रला सांगून टाकेल की या सगळ्यामध्ये माझ्या बाबांना मारणारा सुद्धा नागेश्वर घोरपडे आहे, असं गिरिजाने ठरवलेलं असतं. आता आपल्याला त्यांना शोधायला गेलं पाहिजे. पण बघितलं ना, आज आपण त्यांना शोधायचा प्रयत्न करत होतो म्हणून सगुणा मावशीची मदत घ्यायला आलो, पण झालं काय, आता सगुणा मावशी 4 दिवस नाही आहे. पण विशाखा म्हणते, अगं पण आता काय करायचं, काहीतरी असेल ना मार्ग, बघ बरं तू काही मार्ग मिळतोय का, असं म्हणत ती विचारत असते. गिरिजा म्हणत असते, हां चल आपण जाऊया, मी तुला सांगते काय करायचं आहे ते. मग गिरिजा त्या गोडाऊनचा पत्ता जो आहे तो सांगते आणि विशाखाला म्हणते की आपल्याला तिथे जायचं आहे. तेव्हा विशाखा म्हणते, अगं तुला कळतंय का, म्हणजे हे काय वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, ह्यात किती रिस्क आहे. गिरिजा म्हणते, हो बरोबर आहे, पण देवकी मावशींना शोधायचं असेल तर आपल्याला तिथे जावंच लागेल, तू येतेस ना माझ्यासोबत. तेव्हा विशाखासुद्धा म्हणते की हो मी येते तुझ्यासोबत, कारण विशाखाला पण तिच्या मैत्रिणीला एकटं सोडायचं नाही आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू असतात. आता नागेश्वर हा देवकीच्या समोर बसलेला आहे आणि एकच विचारत असतो की सांग. देवकी म्हणते, असं काय दगडाने माझ्यासमोर बसलाय. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की काय करणार ना, दगडाचं काळीज आहे, त्याला बाजार फुटत नाही म्हणून बसलो. मग देवकीला तो एकच प्रश्न विचारत असतो. देवकी म्हणते, तुझा प्रश्न बदलणार नाही, माझं उत्तर बदलणार नाही, कारण काही झालं तरी मला माहीत नाही
की माझी मुलगी कुठं आहे. नागेश्वर मग त्या आवाजामध्ये गाणं म्हणायला सुरुवात करतो. आई तुझं ले करू वेडं ग को करू, असं काहीही बोलत असतो. आणि मग मात्र इकडे देवकी म्हणत असते की काहीच होणार नाही. तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरीही मी सांगणार नाही. नागेश्वर जोरात ओरडून बोलत असतो. देवकी त्याच्याच आवाजात ओरडून बोलत असते आणि म्हणत असते की मी काहीही सांगणार नाही. आणि मला माहिती असतं तरीही मी सांगितलं नसतं, एवढं लक्षात ठेव, असं देवकीने सुरू केलेलं असतं. आता मात्र नागेश्वरला प्रश्न पडतो की करायचं काय. कारण काहीही झालं तरीही ही देवकी काही सांगत नाहीये, म्हणजे खरंच हिला माहीत नाही आहेत का गोष्टी, असं नागेश्वरला वाटू लागतं. आणि मग नागेश्वर म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा देवकी म्हणते की नाही, काही झालं तरी मी तुला सांगितलं नसतं आणि मेली तरी मी तुला सांगितलं नसतं. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, पण मी तुला मरू देईल का मला सांगितल्याशिवाय. आता नागेश्वरला एवढं कळत नाही आहे की जर देवकीला खरंच तिची मुलगी कुठं आहे हे माहीत असतं तर देवकी तिच्या मुलीला घेऊन फरार झाली नसती का. ती तर थांबली असती का त्या गावामध्ये. तिला माहिती आहे ना त्या गावामध्ये काय झालेलं आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, तिचा नवरा संपलेला आहे, त्यांचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालेलं आहे. पण इकडे नागेश्वरला त्या उर्वशीने उल्लू बनवलं आणि नागेश्वर मात्र वेड्यासारखा इथे येऊन बोलत बसलेला असतो. तेव्हा मात्र आता देवकी सांगते की मला माहीत नाही, मी एकदा सांगितलेलं आहे, असं देवकीने स्पष्ट केलेलं असतं. नागेश्वर म्हणत असतो की मीही तुझ्याकडून सत्य जाणून घेतल्याशिवाय कुठंही जाणार नाही. देवकी हसत असते आणि म्हणत असते, संपले का पेशन्स, म्हणजे एवढ्यातच कंटाळस, असं देवकी म्हणत असते. खरं तर देवकीची हिंमत खरंच पाहण्यासारखी आहे. ज्या माणसाने स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या नवऱ्याचा खून केलेला आहे आणि त्या माणसाने डांबून ठेवलेलं असूनही देवकी डगमगत नाही, घाबरत नाही आणि त्या माणसाला तिथे उत्तर देत राहते. इकडे आता गिरिजा आणि विशाखा एका गोडाऊनमध्ये येतात. नागेश्वरचं ते गोडाऊन असतं आणि मग त्या गोडाऊनमध्ये आल्यानंतर गिरिजा आणि विशाखा दोघीही तिथं आलेले असतात आणि नेमका त्या गोडाऊनमधला तो माणूस बाहेर गेलेला असतो. ह्या दोघीजणी पत्र्याचं शेड उघडतात आणि आत येतात. विशाखा म्हणते, काय गं हे, कसलीही जागा. तेव्हा गिरिजा म्हणते, नागेश्वरने मला इथंच किडनॅप करून ठेवलं होतं, कदाचित देवकी मावशी पण इथंच असतील, म्हणून आपण इथं आलेलो आहे. तेव्हा गिरिजा आणि विशाखा त्यांच्या लक्षात येतं की बाहेरून कोणीतरी येत आहे. तिथंच एका ठिकाणी दोघीजणी लपून बसतात. तो माणूस येऊन पुढे गेला की मग हळूच पाठीमागून तिथून पळून जातात, कारण तिथे कोणीच त्यांना दिसत नाही, कारण त्या गोडाऊनमध्ये त्या दोघींनी फिरून पाहिलेलं असतं. आता दुसऱ्या एका ठिकाणी जायचं ठरवतात. इकडे वासंती देवीच्या समोर हात जोडून असते आणि म्हणत असते की आज माझी लेक या घराच्या मालकिनीला सोडवायला गेलेली आहे, तिला यश मिळू दे, असं वासंती देवीच्या पुढे मागणं मागत असते. आणि इकडे विशाखा आणि त्याचबरोबर गिरिजा दुसऱ्या ठिकाणी येतात आणि ती जागा बघून विशाखा म्हणते, अगं मला नाही वाटत इथं कोणी आहे, बघितलंच नाही, इथं कुलूप पण आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, आणि नागेश्वर साहेब अशा ठिकाणी राहतील असं तर मला काही वाटत नाही, असं गिरिजाने स्वतःच तर्क लावलेला असतो. कारण नागेश्वरला स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टापटीप लागत असतात, जराही घाण चालत नसते, हे गिरिजाला आता इतक्या दिवसात समजलेलं असतं. तेव्हा मात्र गिरिजा आणि विशाखा म्हणतात की इथं नाही, आता काय करायचं. आता एकच शेवटचा पर्याय राहिलेला असतो आणि तो म्हणजे त्यांचं जंगलाच्या साईडला जे एक घर आहे, जुनं घर, ते. आता मात्र गिरिजा वासंतीला फोन करते. वासंती म्हणते की काय झालं, झालं का गं काम, मिळालं का काय हाती. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही, मी 2-3 ठिकाणी जाऊन आले पण तिथं काहीच उपयोग नाही. वासंती म्हणते की ठीक आहे, हा एक जो पर्याय आहे तो वापरून बघ, काहीही झालं तरीही तिथे जाऊन बघ काय होतंय का ते, असं वासंती सांगते. पण गिरिजा हुशारीने हे सगळं हँडल केलं पाहिजे, नाहीतर गोंधळ होऊ शकतो, असं गिरिजाला वासंती सांगते. गिरिजा म्हणते की हो आई. आणि मग गिरिजा आता त्या ठिकाणी जाते. त्या ठिकाणी जाणं म्हणजे साधी गोष्ट नसते, तिथे सिक्युरिटी असते आणि त्या घरामध्ये काही नोकर-चाकर असतात, हे सगळं तिथं घडत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा झालेलं आहे त्याच वेळी आता तिथे पोहोचलेले असतात, तिथे सिक्युरिटीवाले असतात. विशाखा त्यांच्याशी बोलत असते, त्यांना सांगत असते, एक माणूस आणलेला असतो जो इंग्लिश वेगळंच बोलत असतो आणि गिरिजा त्या वॉचमनला सांगत असते की अहो, ह्यांना ना इथे पिक्चरचं शूटिंग करायचं आहे आणि त्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र तो माणूस कॅमेरा घेऊन शूट करत असतो. गिरिजाला इकडे विशाखाने खुणवलेलं असतं की जा, तू बघून घे जा, तोपर्यंत तुला काही दिसतंय का, असं म्हणत तिनं सांगितलेलं असतं. गिरिजा आता मागच्या बाजूने जाते आणि कुठे काही आहे का
याचा शोध घेऊ लागते. इकडे विशाखा म्हणतात तेव्हा जाऊ द्या ना, एकदा जाऊन येतो ना, आम्ही काही नेणार नाही हो तिथलं, आम्हाला एकदा बघायचं आहे असं म्हणत तिने जायला तयार होते. आता मात्र गिरिजा इकडे पाठीमागं गेलेली असते. त्या वॉचमनला हे करून विशाखा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते, पण वॉचमन काही तिला जाऊ देत नसतो. गिरिजा येते आणि पाठीमागच्या गेटला येते आणि पाहू लागते, तिथं कुलूप लावलेलं असतं. गिरिजा म्हणते नक्कीच आतमध्ये कोणीतरी आहे. इथं कुलूप लावलेलं आहे म्हणजे आतल्या रूममध्ये कोणीतरी आहे आणि नेमकं खिडकी तिथून दिसत असते. गिरिजा म्हणत असते की नाही असणार आहे काहीतरी आणि मला कळत नाही आहे की काय आहे, नक्की काय घडलं आहे असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र गिरिजा शोध घेत असते. गिरिजा म्हणत असते इथेच काहीतरी असणार आहे आणि मला कळत का नाही आहे. आणि तेवढ्यातच गिरिजाला तिथला पडदा हललेला असतो आणि त्या पडद्याच्या पाठीमागं असलेली तिथे देवकी दिसते आणि गिरिजा देवकी मावशी आवाज देते, पण देवकीला काही आवाज पोहोचत नसतो. आणि गिरिजा म्हणत असते आता देवकी मावशी त्यात काहीतरी केलं पाहिजे, कारण तिथे लॉक लावलेलं असतं त्या गेटला. गिरिजाला आत काही जाता येत नसतं. गिरिजा म्हणत असते काय करू आता, याच्यावर काय पर्याय काढू. आणि रुद्रलाच बोलवते. रुद्र जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत सिक्युरिटीवाला सुद्धा हात सोडणार नाही. मग गिरिजा रुद्रला म्हणते की रुद्र अहो माझं एक काम होतं, तुम्ही याल का आत्ता अर्जंट. रुद्र म्हणतो काय झालं. गिरिजा म्हणते की हो काम अर्जंटच आहे म्हणूनच बोलवलं आहे. आता मात्र रुद्र म्हणतो की बोला काय झालं गिरिजा. गिरिजा म्हणते की आपलं ते गावाच्या बाहेरचं घर आहे ना तिथे या जरा, तिथं आल्यावर सांगते. रुद्र म्हणतो की हो. गिरिजा आता तिनं पाहिलेलं आहे की देवकीला आतमध्ये ठेवलेलं आहे आणि आता गिरिजा तिथून बाहेर निघालेली असते. एवढ्यातच इथे सावी येते आणि रुद्रला म्हणू लागते की रुद्र. तेव्हा रुद्र म्हणतो की अगं मी आलोच, माझं एक काम आहे ते आटपून येतो आणि मग आपण जाऊया. तेव्हा सावी म्हणते काय नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा तो म्हणतो तू अशी येणार आहेस का, तयार हो ना, मग जाऊया आपण असं रुद्र तिला सांगतो. तेव्हा म्हणते ती ठीक आहे. मग पाठीमागून उर्वशी येते आणि उर्वशी म्हणू लागते की हे सगळं त्या गिरिजाचंच काम असणार आहे, तिनेच रुद्रला बोलावून घेतलेलं असणार आहे, मला माहिती आहे ती काय करू शकते ती. आणि मग दोघीही ते तशाच पद्धतीने बोलत राहतात. इकडे गिरिजा रुद्र त्याचबरोबर वॉचमन सगळे तिथं असतात आणि वॉचमन आल्यावर पाहून रुद्रला बघून वॉचमन विचारतात की अहो रुद्र साहेब तुम्ही. मग गिरिजाला पाहून रुद्र म्हणतो की यांना तुम्ही आत का सोडलं नाही, फोटो काढायचे होते ना यांना. तेव्हा वॉचमन म्हणत असतो की मोठ्या मालकांनी सांगितलेलं आहे की कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. तेव्हा रुद्र म्हणतो अहो पण ह्या कोण आहेत माहिती आहे ना, नागेश्वर घोरपडेंच्या सुनबाई गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. आता तुम्ही त्यांना जर आत सोडलेलं नाही हे जर नागेश्वर साहेबांना कळलं तर नागेश्वर साहेब काय करतील माहिती आहे ना तुम्हाला, जाऊ द्या त्यांना आतमध्ये. तसं तेवढ्यासाठी मला इथे यायची गरज पडली ना, तुम्ही आतमध्ये त्यांना सोडायला पाहिजे होतं. मग गिरिजा, विशाखा, तो माणूस आणि त्याचबरोबर रुद्र सगळेजण आत येतात. मग गिरिजा म्हणते की तुम्हाला जे काही फोटो काढायचे आहेत ना ते काढून घ्या असं ती विशाखाला सांगते. आणि विशाखा तिकडे फोटो काढायला जाते. हे सगळं गिरिजाचं प्लॅनिंग असतं, म्हणजे विशाखाबरोबर विशाखाला घेऊन यायचं आणि मग विशाखाला तिथं बाकीच्या रूम शोधायला लावायच्या. गिरिजा आणि रुद्र. गिरिजा म्हणते मी आज पहिल्यांदाच आले ना या घरामध्ये. रुद्र म्हणतो हो मी पण काही फारसा येत नाही इकडं कधी, काही असं येणं जाणं नसतं ना या घरामध्ये. तेव्हा गिरिजा म्हणते पण घर खूप साफसुथरं ठेवलेलं आहे ना. तेव्हा रुद्र म्हणतो आबासाहेबांना किती स्वच्छता लागते तुम्हाला माहिती आहे ना. गिरिजा म्हणते हो ना, मग त्यामुळंच. तेव्हा गिरिजा म्हणते नाही मला असं वाटत होतं की ते कोणाचं तरी वावर आहे ना म्हणून विचारलं. रुद्र म्हणतो की नाही आबासाहेबांना खूप स्वच्छता लागते आणि त्याच्यामुळं हे घर असं ठेवलेलं आहे. गिरिजा म्हणते हो का. तेवढ्यातच विशाखा तिकडून येते. गिरिजा आजूबाजूला पाहत असते. विशाखा तिकडून आलेली असते आणि विशाखा गिरिजाला सांगते की नाही. गिरिजाच्या डोक्यातही प्रश्न सुरू झालेले असतात की नक्की काय झालेलं आहे, कारण एवढ्या कमी वेळामध्ये नागेश्वर साहेबांनी कुठं हलवलं असेल देवकी मावशीला. कारण एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे अगदी घाईघाईत मी हा सगळा डिसिजन घेतलेला होता, एवढं सगळं केलेलं होतं, मग एवढ्या कमी वेळामध्ये नागेश्वर साहेबांनी कुठं हलवलं, नक्की काय झालं असं गिरिजा बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि रुद्र दोघेही बोलत असतात. गिरिजाला नंतर रुद्र प्रश्न विचारत असतो पण गिरिजाचं काही लक्षच नसतं. गिरिजा म्हणत असते की नाही आणि इकडून विशाखा येते आणि सांगते की नाही काहीच नाहीये. गिरिजा म्हणते इथले काही फोटो काढायचे होते ना तुम्हाला, काढून घ्या. मग गिरिजा, विशाखा आता सगळं झालेलं असतं आणि गिरिजा म्हणते की चला आता झालेलं आहे काम. दोघेही निघालेले असतात. ती विशाखाला म्हणते तुम्ही जाल ना.
विशाखा म्हणते की हो, आम्ही जसं आलो ना तसं जाईल. मग गिरिजा रुद्रसोबत गाडीवर बसून घरी येते, कारण रुद्र तिला घरी सोडायला येतो. दारातच सावी आवरून आलेली असते. गिरिजा सावीला पाहते. रुद्र म्हणतो की चल सावी, तुला जायचं होतं ना. आणि तो गिरिजाला सांगतो की मी आणि सावी जरा कामासाठी बाहेर जाऊन येतोय. गिरिजा म्हणते की चालेल. आणि सावी रुद्रसोबत गाडीवर बसते. गिरिजाला तिथून बाजूला सरकवत असते. तेव्हा गिरिजाला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण सावी रुद्रसोबत अशा पद्धतीने बसलेली असते ते पाहून गिरिजाला काही सहन होत नाही. कारण गिरिजाला माहिती आहे की सावी आणि उर्वशी ह्या दोघी जणी मुद्दाम करत आहेत. तेव्हा मात्र आता लगेचच उर्वशी आलेली असते आणि गिरिजाला म्हणते की बरोबर आहे, कसं दिसतोय जोडा सांग? अगदी मेड फॉर इच अदर आहे ना? नाहीतर तू आता बघ कसं आहे माहितीये का, असंही तू या घरची कायमची सून नाहीये आणि 4 महिन्यानंतर तू जाणारच आहे तुझं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर. त्याच्यामुळं काही झालं तरीही रुद्रला तुझ्या प्रेमात पाडू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमचं लग्न हे खोटं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट आहे. 4 महिन्यानंतर ते संपणारच आहे आणि तुला जावं लागणारच आहे. तेव्हा गिरीच्या उर्वशीकडे पाहत राहते. म्हणजे तिच्या लक्षात येतं की हा सगळा डाव या दोघींनी आखलेला आहे. गिरिजाला वाईट वाटत असतं आणि ह्या दोघींनाही कळून चुकलेलं असतं की गिरिजाला कोणत्या भाषेत बोललं की तिला वाईट वाटणार आहे, आणि ह्या दोघीही त्याच पद्धतीने वागत असतात. गिरिजा मात्र नाराज झालेली असते. तिला कळत नसतं की काय करायचं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा एका ठिकाणी गेलेली असते आणि नेमकं तिथं कुशल येतो. आणि कुशल म्हणत असतो की बघ, मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा गिरिजा म्हणते की तू काय माझा पाठलाग करायचं सोडणारच नाहीये का? तेव्हा कुशल म्हणतो की मी तुला सांगितले बघ. गिरिजा म्हणते कशावरनं तो पुरावा खरा असेल? जो काही खरा पुरावा आहे ना तो मला दाखव, तरच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा कुशल आणि गिरिजा समोरासमोर असतात. गिरिजाचा तोल जातो आणि कुशलने नेमकं तिला सावरलेलं असतं. झालं, इथंच मोठा गोंधळ होऊन बसलेला असतो. गिरिजा कुशलच्या मिठीत आलेली असते. घरी रुद्र वाट बघत असतो. गिरिजा घरी येते. रुद्र म्हणतो काय हे, किती वेळ तुम्हाला? आणि तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की हो, थोडा उशीरच झाला. रुद्र म्हणतो 2 तासात येतो म्हणून तुम्ही लगेच येतो म्हणून सांगितलेलं होतं, 2 तास लागले तरी तुम्ही आलेला नाहीये. आणि तेवढ्यातच रुद्रचा फोन वाजतो आणि रुद्रच्या फोनवरती गिरिजा आणि कुशलचा तो फोटो येतो. आणि तो फोटो पाहून रुद्रला धक्का बसलेला असतो. म्हणजे 2 तास गिरिजाही त्या कुशल सोबत होती असा गैरसमज रुद्रच्या मनात झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.